हाय. आज मी माझ्या एका अनुभवाबद्दल बोलणार आहे. आपण खूप दिवसांनी एखाद्या फंक्शनला किंवा काही कार्यक्रमानिमित्त, लग्न कार्यानिमित्त आपल्या नातेवाईकांना, मित्रमंडळींना भेटतो. तर आपल्याला अशी शेरेबाजी नेमकी ऐकायला येते. मोस्टली बायका सुद्धा आहेत त्याच्यात आणि पुरुष सुद्धा आहेत, की ते तुम्हाला तुमच्या जाडेपणावर किंवा तुम्ही बारीक झाला आहात, तुम्ही किती काळे झाले आहात, अगं किती जाड दिसतेस, किती फुगलीस, अशा विचित्र कमेंट्स करतात. तर त्यावेळेस त्या लोकांना हे लक्षात येत नाही की ह्या सगळ्या गोष्टींच्या मागे अनेक मेडिकल इश्यूज असू शकतात. हार्मोनल चेंजेस त्या व्यक्तीच्या बॉडीमध्ये होत असतात किंवा काहीही कारण असू दे, त्या व्यक्तीला वेळ नसेल मिळत स्वतःकडे लक्ष द्यायला वगैरे वगैरे. तर अशा व्यक्ती समोरच्याचा मॉरल डाऊन करायचा खूप प्रयत्न करत असतात, पण आपण त्याचा आपल्यावर किती परिणाम करून घ्यायचा आणि किती नाही हे आपल्याला ठरवायचं असतं. खरं म्हणजे ती व्यक्ती तिच्या बॉडीमध्ये जर कम्फर्टेबल असेल तर समोरच्या व्यक्तीने हे कमेंट करणं खूप चुकीचं आहे. त्यातल्या त्यात काही शुभचिंतक सुद्धा असू शकतात की ज्यांना असं वाटतं की तुम्ही आणखीन परफेक्ट दिसायला पाहिजे. पण परफेक्ट म्हणजे नेमकं काय? जर तुम्ही तुमच्या बॉडीमध्ये कम्फर्टेबल आहात तर तेच परफेक्ट आहे, म्हणजे मला तरी असं वाटतं. आणि जर काळजी घ्यायची असेल तर ती वेगळ्या पद्धतीने सुद्धा दाखवता येते.